येथे प्रकाश झोतातील अंतिम क्रिकेट सामन्यात अंश 11 संघाचे वर्चस्व पाहण्यासाठी मोठी गर्दी। अचानक कला क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीच्या भव्य पटांगणावर 3 दिवसीय प्रकाश झोतातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांचे उद्घाटन माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री मनोहर शेठ भोईर व मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन मैदानावर 12 चेंडू खेळून काढले। यावेळी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अयोध्येतील श्री राम मंदिरांची साकारलेली प्रतिकृती पाहून मान्यवर खुश झाले। या स्पर्धा रायगड ग्रामीण आणि शहरी विभाग अशा खेळवण्यात आल्या। 3 दिवस सुरू असलेल्या स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील 7 ते 8 हजार क्रीडाप्रेमी उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकाश झोतातील सामन्यांचा मनमुराद आनंद घेतला। पहिल्या दिवसा अगोदर वरद टॉवर रसायनी आणि प्रवीण 11 वडघर तर दुसऱ्या दिवशी अंश 11 रसायनी आणि आई 11 ओवे संघाने उपांत्य फेरीत मजल मारली। यात अंतिम सामन्यात अंश 11 रसायनी आणि वरद टॉवर रसायनी यांच्यात चुरशीची लढत झाली। यात प्रथम पारितोषिक रोख 2 लाख व सुप्रीमो चषक अंश 11 रसायनी संघाने पटकावला, तर द्वितीय 1 लाख व सुप्रीमो चषक वरद टॉवर रसायनी संघाने पटकावला। तृतीय 50,000 व सुप्रीमो प्रवीण 11 वडघर तर चतुर्थ आई 11 ओवे संघाने पटकावला। या सामन्यात मॅन ऑफ द सिरीजचा मान संदीप पाटील, उत्कृष्ट फलंदाज रजत मुंडे, उत्कृष्ट गोलंदाज संदेश मुंडे यांना मिळाला। महामुंबईसाठी रिया खराडे, रसायनी।